नमस्कार मंडळी, मंडल न्यूजमध्ये मी अतुल चव्हाण स्वागत करतो। मी सध्या सीएसच्या कार्यालयामध्ये आहे। डफरीन दवाखाना जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाच्या ह्या सर्व महिला माझ्या मागे उभ्या आहेत, ज्या गेल्या 17 वर्ष 15 वर्ष 12 वर्षांपासून या स्त्री रुग्णालयात वेगवेगळ्या डिपार्टमेंटला काम करतात। मात्र त्यांना गेल्या 8 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही। या सर्व कंत्राटी कामगार आहेत। त्या कंत्राटी कामगारांपैकी 6 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आला आहे। त्यांना समायोजित करून घेण्यात यावं, यांना नियमित पगार देण्यात यावा, वेळेवर त्यांचा पगार होण्यात यावा आणि मिनिमम वेजेसनुसार 15 ते 16 हजार रुपये त्यांना पगार देण्यात यावा, अशा मागणीसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे। 3 दिवसांचा त्यांनी अल्टिमेटम इथे दिलेला आहे। जर 3 दिवसात त्यांना योग्य तो रिप्लाय ती समोरून आला नाही तर हे आंदोलन मोठं करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। कामगार चे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी जरा बोलूया। सविस्तर माहिती द्या जरा। आता सविस्तर माहिती अशा पद्धतीने की यांनी आपल्याला 23/9/2024 ची डेट दिली आहे। त्या डेटला आपण मेसचे कॉन्ट्रॅक्टदार, सफाई कामगाराचे कॉन्ट्रॅक्टदार आणि जे काही जिथले पण कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्टदारांसोबत एक मीटिंग लावू। त्या मीटिंगमध्ये जर हा तोडगा पूर्ण पद्धतीने निघाला, शांततेने निघाला तर ठीक आहे, नाहीतर आपण येणारा पुढचा सोमवार त्याच्या पुढच्या सोमवारी आपण डीडी ऑफिस उप आरोग्य उपसंचालक अकोला यांच्याकडे हे सीएस साहेबांची खुर्ची घेऊन जाऊ आणि तिथे हे सगळ्यात मोठं आंदोलन घेऊ आणि त्या आंदोलनानंतर काय निर्णय लावायचा आहे तो अकोल्यात बसून लावू। मग आता सध्या या महिला इथे आंदोलनात आहे, तर दवाखान्यातलं काम सुरू आहे की तुम्ही काम बंद? आंदोलन सुरू आहे, काम चालू आहे। कारण रुग्णांची कुठे दुर्व्यवस्था झाली पाहिजे नाही। जिल्हा स्त्री रुग्णालय बाळांचं आहे, छोट्या बाळांचं आहे, डिलिव्हरीचं असल्यामुळं काम करूनच ते सहकार्य करतो आपण त्याबद्दल। ठिकाणी आज सीएचच्या दालनामध्ये गेल्या 3 तासापासून आम्ही इथे आंदोलन छेडलेले होते। माननीय बंटी भाऊजी, गौरवजी ठाकरे आणि सर्व प्रहारचे जे काही पदाधिकारी यांच्या नेतृत्वात या महिला कर्मचारी इरविन डफरीनच्या आहे। कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने या गेल्या 17-18 वर्षापासून काम करत आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा जे NRHMचे अधिकारी म्हणा की यांचं रक्त पिण्याचं काम यांनी गेल्या 17 वर्षापासून करत आहे। यांना मिनिमम वेजेस प्रमाणे कमीत कमी 16,000 रुपये पेमेंट व्हायला पाहिजे, परंतु यांना 7 ते 8 हजारावरच यांना 17 वर्षापासून ते कर्मचारी ते कॉन्ट्रॅक्टर पगार देत आहे। आमची या ठिकाणी आज मागणी होती, यांना मिनिमम वेजेसनुसार 3 दिवसात जर पेमेंट केलं नाही आणि मागचे जे अरियर्स आहेत जर ते दिले नाही आणि ज्या 6 महिला आहेत त्यांना सुद्धा यांनी कमी केलेलं आहे। 39 महिला सामावून घेतल्या, जिथे आणखी 6 वाढवायला पाहिजे होत्या, ते घेत नाही आहे। म्हणून आज या दालनामध्ये आम्ही सीएसच्या दालनामध्ये आंदोलन केलं। सीएस साहेबांनी लेखी पत्र दिलं आहे, 3 दिवसाच्या आत जर आम्ही सर्वांना न्याय जर मिळाला नाही तर आम्ही सीएस साहेबांची खुर्ची उचलून डायरेक्ट डीडी ऑफिसला अकोल्याला घेऊन जाऊ। या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शांततेनं आंदोलन केलेलं आहे, परंतु येणारं आंदोलन हे उग्र राहणार आहे। हे मी तर कुठल्या कंपनीला हे कंत्राट मिळालंय? मला वाटते हिंदुस्तान सिक्युरिटी आणि छत्रपती हे आहे। कॉन्ट्रॅक्टर तर आहेच, कॉन्ट्रॅक्टरचा दोष आहेच, परंतु जे इतक्या वर्षापासून रक्त पित आहेत हे यांनी काय केलं? सीएस साहेबांनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी, NRHMचे जे अधिकारी आहे, कर्मचारी यांनी यांच्या लक्षात असून सुद्धा त्यांच्यावर होत असलेला अन्याय यांनी दूर केलेला नाही। शेवटी आम्हाला आता हे आंदोलन घ्यावं लागलं आणि या सर्व गोरगरीब महिला आहे ज्या 6-7 हजारानं 12 वर्षापासून 14 वर्षापासून काम करत आहे, जिथं त्यांना 17 ते 18 हजार रुपये मिनिमम वेजेस कायदा आहे, कामगार कायदा आहे, हक्क आहे, हा हक्क डावलून यांनी हा असा चुकीचा जो निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे या सर्व भगिनी पेटलेल्या होत्या आणि आम्ही बंटीभाऊच्या नेतृत्वात, गौरवभाऊच्या नेतृत्वात आम्ही आज या ठिकाणी त्यांना न्याय, अभिजित भाऊ आहे, आमचे नितीन भाऊ शिरभाते आहे, प्रशांत भाऊ आहे, यांच्या सर्व नेतृत्वात या ठिकाणी आज आम्ही न्याय मागण्यासाठी इथे आलो। तुम्ही आता निवेदन दिलं तर त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया? त्यांनी आज आम्हाला लेखी हे दिलं, पत्र दिलं की 3 दिवसामध्ये माननीय सीएस साहेब जे मीटिंगला गेलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर आणि NRHMचे जे पूर्ण अधिकारी आहे, हे सर्व यांची 3 दिवसांनी इथेच बैठक लावणार आहे। त्या बैठकीमध्ये यांना आदेश दिलेले आहे। केंद्रीय जे कमिटी आलेली होती, केंद्रीय आरोग्य कमिटीचे रेड्डी साहेब आले होते, त्यांनी सुद्धा आदेश दिले होते 22 दिवसापूर्वी, परंतु त्या 22 दिवसात सुद्धा यांनी कुठलाही आदेश त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला किंवा त्या कंपनीला दिला नाही। म्हणजे एवढा गलिच्छ कारभार, एवढा बेकार कारभार या कार्यालयाचा आढळून आला आहे। परंतु आता सीएस साहेबांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि हमी दिलेली आहे, 3 दिवसाच्या आतमध्ये हे सर्व कारवाई करून सर्व यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करतो।
आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कॅबिनमध्ये 2 घंट्यापासून प्रहार जनशक्ती पक्षाने कंत्राटी कामगार जे डफरीनमधले आहे स्त्री रुग्णालयामधले हे 15 वर्षापासून तिथे डेली वेजेसमध्ये काम करत आहे. त्यांना आज 13 ते 14 हजार रुपये मिनिमम वेजेसनुसार पगार पाहिजे होता, पण त्यांना पगार फक्त 7 ते 8 हजार रुपये पगार मिळते. तरी 2-2, 4-4 महिने पगार मिळत नाही. यासाठी आज आखरीची वॉर्निंग म्हणून प्रहारने एक पत्र दिलं आहे. त्याच्यात कडक कारवाई करावी आणि त्यांना 13 ते 14 हजार रुपये पगार मिळावा. आणि जे 15-17 वर्षातून ज्या 6 महिला तिथे काम करत होत्या त्यांना आता तो 39चा कॉन्ट्रॅक्ट मिळाला म्हणून तो त्यांना कमी करण्यात आला. त्यांनाही समाविष्ट करून घेण्यासाठी हे आज आम्ही वॉर्निंग दिले. याच्यानंतर जर त्यांनी केले नाही तर सीएचची की आम्ही खुर्ची उचलून अकोल्याच्या डीडी ऑफिस कॅबिन मध्ये नेऊन आम्ही तिथं आपटून देऊ खुर्ची, आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर. आता सध्या त्यांना किती पगार मिळतोय? आता फक्त 7 हजार रुपये पगार मिळत आहे फक्त. तरी 2-2, 3-3 महिने त्यांना पगार मिळत नाहीये. काही 6 लोकांना पगारच मिळत नाहीये. देण्यात आला सर. आणि दरवेळी आम्हाला असं कामं करून घेतात, मरणाची कामं करून घेतात सर आमच्याकडनं. कामं करून घेतात, पगारवाढीचं कोणीच बोलत नाही. पगार काढायचं बोलायला गेलं तर आमचे 1 दिवस जर आम्ही घरी राहिलो ना सर आमचं पेमेंट काटलं जाते सर. आम्ही तर 3 वर्षापासून पहिले फुकट काम केलं, आता 10 महिन्याचा पगार भेटला, आता तर 8 महिन्यापासून पगार पण नाही आम्हाला. आमचं मास्टर नाही, सह्या नाही, काहीच नाही. गेलं तर म्हणते आम्ही काय करा आम्हाला माहितच नाही, ड्युटीवरच नाही. 17 वर्ष झाले आम्ही कामं करत आहे. आता कुठं जायचं, आमचे लहान लहान लेकरं आहे, घर आम्ही बेघर होऊन राहिलो. काय करायचं सांगा सर आता तुम्ही. मग 8 महिने झाले पगार. आम्ही पेमेंट आमचं पेमेंट 8 महिन्यापासून 2 वर्षाचा. पहिले तर 10 महिने. ठेकेदार म्हणते आम्हाला की सीएस सरांकडे जा, सीएस सर म्हणते तर ठेकेदारांकडे जा. ठेकेदार कधी भेटायला गेलो तर ठेकेदार आम्हाला भेटू देत नाही. त्यांचे कर्मचारी येऊ नाही देत, समोरचे आहेच नाही म्हणतात. मग आम्ही कसं करायचं? आम्ही भाड्यानं राहतो, कधी कोणाचे लेकरं शिक्षणाचे असतात, कोणी भाड्यानं राहते, कोणाच्या घरी कमावणारे नसते. इतक्या वर्षापासून आम्ही फ्रीमध्ये. कुठल्या विभागात तुम्ही काम करता डफरीन दवाखान्यात? मी ओटी मध्ये, आम्ही 3 जणी ओटी मध्ये आहे. 1, 2, 3 ओटी मध्ये भरपूर काम असते. सकाळी 9 वाजतापासून आला तर 4 वाजता आम्हाला जायचं. तुम्हाला पगार नाही तर मग तुम्ही येता कशाला म्हणते. आम्ही 17 वर्षापासून आम्ही काम करून आम्ही कसं घरी राहणार आहे आता? घरी राहणार, कुठे जाणार सर काम करायला?